मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग विथ भाषा. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात ना तुम्ही सगळे? जिवंत असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. नुसतं माणूस असून काहीच फायद्याचं नाही. माणूस असून तो जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लॉग सुरू करण्याच्या अगोदर हे बघा, त्या दिवशीचा किस्सा सांग, काय झाला? तू सकाळी पूजा करत होती तेव्हाचा. सकाळी पूजा करत होती, सफाई कर्मचारी आला. हा, मी उंबऱ्याची पूजा करायला गेली बाहेर. तो मला खूप चांगला ओळखतो ना, तोच येतो नेहमी. तो मला विचारतो, ताई मी तुमच्या रील बघितल्या. म्हटलं हो, ते खूप छान दिसतात. भावेश रील बनवतो. म्हटलं भावेशच करतो. म्हटलं मी काय नाही करत तिच्या. तर तो म्हणाला कुठे कामाला आहे भावेश? बस, तुला कसं वाटलं लोक जेव्हा तुला बोलतात मला असं? खूप आवडलं. लोक मला पण ओळखायला लागले. हा कितवा सीन आहे? किती वेळ झालं तुझ्यावर असं आहे? 2 ते 3 वेळा झालं. 2 ते 3 वेळा. लोक ओळखत पण असतील, पण येऊन समोरून विचारायला पण धाडस पाहिजे ना, असं बोलायला. की लोक विचार पण करतात ना, फसून जायचं. माझ्यासारखी लोक असतात ते विचार करणारी. कसं विचारणार आपण? तर तोच आहे असं. कसं वाटतं फेमस झाल्यावर, फेमस असल्यावर माणूस? मी तर म्हणते अजून फेमस होऊ दे ना, असं बघितलं म्हणजे आपण ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर बोलतोय. मी स्वतः ग्रो होतोय, पण मी माझ्यासोबत ग्रो होताना मी माझ्या फॅमिलीला पण ग्रो करतोय. म्हणजे लोक मला ओळखत होते, तो माझ्यावर पण असे 1-2दाच किस्सा झाले, पण माझ्या मम्मीवर ते जास्त झाले. आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि खूप भारी वाटते, कारण की फक्त मी फेमस नाही होते, माझी मम्मी पण जास्त फेमस होते. सो हे खूप ही अचिव्हमेंट खूप एका 100K सबस्क्रायबर पेक्षा, 1 मिलियन सबस्क्रायबर पेक्षा पण खूप मोठी आहे. अचिव्हमेंट माझ्यासाठी खूप चांगली आहे. आणि मला खूप ऍक्च्युली मला कधीपासून करायचा होता ब्लॉग, पण एक असा प्रॉपर वेळ नव्हता मिळत. बट आज तो मी केलाय आणि होप सो तुम्हाला बघून आवडला असेल. चेक केलं होतं, काजू बदाम होते, पिस्ता हे होतं, मसाला होता, सर्व बिस्किट पुढे होते, कपडे होते, बुट होते. तर कोण आलं नाही तर बुटे मी घेणार. डील. काजू मी घेणार. काय काय होतं आणखीन? मसाला होता, सर कडधान्य होतं, नवीन बुट होते, स्पोर्ट्स शूज होते, काजू बदाम होते, टॉय वगैरे होता. काय घ्यायचं? निश्चित त्याच्या गाडीला वेळ होता म्हणून. नाही तरी त्याच्या दुसऱ्या नातेवाईकाला पाठवलं ना, म्हणून ऐसे किसको भी देगा नहीं, पहले पहचान करके लेगा. होगा ठीक है सर, पर्सनल करके लो आप, हम कुछ करता होगा. कुछ करने के लिए मैंने कॉल नहीं किया. आला स्वतः आधार केले. आज घरात एकटा आहे, म्हणजे पप्पा नाईटला गेले आणि आता जेवण करायला मी आहे. सो बनवलंय 3 अंड्याचं ऑमलेट आणि एक चिकन बनणार आहे. थोडंसं अजून बनायचं आहे त्याला. असं ते बॉईल केलंय आणि असं थोडंसं असं मस्त असं स्टर वगैरे त्याला तसं करून असं लेमन चिकन काहीतरी काइंड ऑफ बनवायचं आहे. चपाती, चिकन आणि हे अंड फ्राय. आणि आता मॅच चालू आहे RCB आणि GT. आणि ज्या मॅचमध्ये मला खूप मनापासून वाटतं की GT जिंकावी, कारण की आफ्टर मुंबई मी फक्त GTला सपोर्ट करतो. म्हणून बघूया. मला असं जेवण करायला मजा येते, म्हणजे जर माझा मूड असेल तर. पण मोस्ट ऑफ द माझा मूड असतो काहीतरी चांगलं चांगलं बनवायला. सो मला आवडतं असं, खूप भारी वाटतं. किरकिरी एक नंबर. आणि जसं तुम्ही पुढे बघाल, सॉरी, फुल ऑफ प्रोटीनवाली थाळी आहे. ते लेमन चिकन आहे, 3 होल एग्स आणि लीड चपाती. दॅट्स इट. मी मगाशीच टेस्ट केलं, खूप सुंदर लागतं हे चिकन. चुम्मा एकदम. आता मी खातो. चलो. नो मॅटर हाऊ यू फेमस, वेन यू फेमस, वेन यू विल बी फेमस. किती तुम्ही फेमस आहात ते घराच्या बाहेर, घरात असल्यावर घरातली कामं करावी लागतात. कुकरमध्ये बटाटी ठेवल्यात आणि शेंगदाणे भाजतोय, कारण की मलाच खायचं आहे साबुदाण्याचे वडे. म्हणजे
ट्रान्झिशन बघतोय एकीकडे असं, बट इट्स कॉल लाईफ अँड इट इज द राईट लाईफ. आणखीन पण खूप काही गोष्टी आहेत ज्या 2-3 दिवसात कळतील, त्यासाठी स्टे ट्यून. सो मला ना आयुष्यात आहे ना खूप काही गोष्टी झोल करता येतात, पण त्यासोबतच अशा गोल पण करता येतात मित्रांनो. आपली प्रोसेस कम्प्लीट झाली आहे, म्हणजे आता फक्त हे फ्राय करायचं आहे आणि मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं थोडंसं असं करायचं आणि त्याच्यानंतर खायचं आहे. या आय नो इट्स अनहेल्दी बट विच आय लाईक. अँड हे असं ब्राउनिश भाई साहब खूप क्रिस्पी आहेत, खूप मस्त आहेत. आणि आता मी हे असेच खाणार आहे विदाउट दही. क्रिस्पी नट मार्क्स